सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनात सतत येणारा प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे आपल्या राशीनुसार आपला जोडीदार कसा असावा आणि कोणत्या राशीशी माझं जुळतं. त्यासाठीच आपण ही मालिका सुरू केली आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ रास. जन्मपत्रिकेत 2 या अंकाने दाखवलेली राशी म्हणजे वृषभ राशी होय. पत्रिकेमध्ये 2 अंकामध्ये जर चंद्र असेल तर तुमची राशी वृषभ आहे असं आपण समजू शकतो. आता वृषभ राशीचा स्वभाव आपण थोडक्यात समजून घेऊ. वृषभ म्हणजे काय तर बैल. बैल कसा असतो आपण सर्वांनी बैल पाहिलेलाच असेल. तर बैलाचं चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला वृषभ राशीची वैशिष्ट्ये बऱ्यापैकी समजू शकतात. वृषभ राशीची शरीरयष्टी कशी असते तर त्यांची मान ही मांसल असते, भरदार असते. यांचे खांदे भरदार, थोडेसे खाली झुकलेले असतात. गोल चेहरा असतो. यांचं अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व असतं. थोडं स्थूल शरीर यांचं असतं. वृषभ राशीच्या जातकांना चांगले सुंदर सुंदर छान छान कपडे घालायला आवडतात. नवीन नवीन छान छान सेंटेड परफ्यूम वापरायला आवडतात. फुले, एकदम चविष्ट खाणं पिणं आणि संगीताची यांना खूप आवड असते. वृषभ राशीचे जातक आयुष्याचा आनंद घेणारे आणि रसिक असतात. त्याच्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींची जोडी ही योग्य व्यक्तीशी जमली तर त्यांचं आयुष्य नक्कीच सुंदर होतं आणि मात्र जर जमलं नाही तर हेच गुण त्यांना त्रासदायक ठरू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वृषभ जातकांमध्ये सहनशक्ती खूप असते. आता आपण मेष राशीसाठी वृषभ राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहूया. तुम्ही वृषभराज, तुमची मेष पत्नी. तुम्ही वृषभराज आणि तुमची मेष पत्नी थोडी आक्रमक आणि भांडखोर स्वभावाची. तुम्ही शांत, संयमी, संथ आणि आराम करणारे. कामाच्या वेळी काम आणि बाकीच्या वेळी शांत बसणारे. तर मेष पत्नी ही सतत ऍक्टिव्ह, पळत राहणारी, पटकन प्रतिक्रिया व्यक्त करणारी आणि आक्रमक. तुम्हाला शांत वातावरण आवडतं आणि तिला गोंधळातही एनर्जी मिळते. म्हणून थोडं इथे जुळणं आपलं कठीण होतं. पण संसार टिकवायचा असेल तर तिचा स्वभाव समजून घ्या, थोडंसं ऍडजस्ट करा, नाहीतर वाद हे आहेतच. आता आपण वृषभ राशीसाठी वृषभ राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहूया. ही जोडी खूप चांगली असते. दोघांचेही बऱ्यापैकी सेम राशी असल्यामुळे स्वभाव, गुणवैशिष्ट्ये ही साधारण सारखीच असतात. दोघांनाही चांगले कपडे, अत्तर, संगीत, कला आवडते. घर यांचं सुंदर आणि नीटनेटकं असतं. दोघंही आयुष्याचा आनंद घेणारे असतात. पण मात्र हे दोघंही तेवढेच खर्चिक असतात, आरामप्रिय असतात. म्हणून आयुष्य कंटाळवाणे होऊ नये म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समतोल ठेवणं, शिस्तप्रियता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण वृषभ राशीच्या जोडीदाराला मिथुन राशीचा जोडीदार मिळाला तर यांचं कसं असतं हे पाहूया. तर इथे काय होतं, तुम्ही अनुभव घेणारे आणि पत्नी विचार करणारी. तुम्हाला आनंद घ्यायला आवडतो तर पत्नीला अतिचिकित्सा करायला आवडते. म्हणून कधी कधी तुमच्या या आनंदामध्ये, तुमच्या या आनंदाच्या फ्लोमध्ये ती असे काही प्रश्न आणते की तुमचा मूड बदलतो. मग इथे वाद होण्याची शक्यता असते. ती थोडी चंचल आणि तुम्ही स्थिर. दोघांनी जर ऍडजस्ट केलं तर नातं हे नक्की टिकू शकतं. आता आपण वृषभ राशी आणि कर्क राशी यांचं कसं असतं हे पाहूया. ही जोडी जर आपण पाहिली तर प्रेम, माया आणि काळजीने भरलेली असते. तुम्ही प्रॅक्टिकल आणि कर्करास इमोशनल. तिचं निस्वार्थी प्रेम आणि तुमचं थोडं व्यावहारिक. म्हणून कधी कधी या जोडीचे मतभेद हे होतातच, पण ते थोड्या काळासाठी. पण ही जोडी मात्र टिकू शकते. आता आपण सिंह राशीचा विचार करूया. तुम्ही शांत आणि संयमी, तर सिंह पत्नी डॉमिनेटिंग. ती निर्णय घेणारी, स्वतःच्या मतावर ठाम राहणारी असते. त्यामुळे जर आपण इगो बाजूला ठेवला तर संसार हा नक्की चांगला चालतो, नाहीतर मात्र इथे टक्कर होऊ शकते. आता आपण कन्या राशीचा विचार करू. तुम्ही वृषभ राशीचे मनाने जगणारे आणि ती बुद्धीने जगणारी. तुम्ही आनंद शोधता, ती फक्त अनालिसिस करत असते. म्हणून आपल्या या नात्यात येथे फरक हा जाणवतो. पण जर आपण बॅलन्स ठेवला तर घर हे नक्की व्यवस्थित चालतं. आता आपण तूळ राशीचा विचार करू.
येथे ह्या दोन वृषभ आणि तूळ या दोन्ही जरी शुक्राच्या राशी असल्या तरी इथे प्रीती षडाष्टक आहे. त्याच्यामुळे या जोडीमध्ये अट्रॅक्शन हे असतंच, पण मतभेद पण असतात. दोघांनाही सुंदरता आणि कलेची पूर्ण आवड असते. परंतु आपण नातं जर जोडत असू तर जरा विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे. आता आपण वृश्चिक राशीचा विचार करूया की वृषभ राशीला वृश्चिक राशीचा जोडीदार असेल तर यांचं कसं असतं. तर ही अतिशय नैसर्गिक जोडी आहे. तुम्ही सरळ आणि ती गुप्त. दोघांमध्ये अट्रॅक्शन अतिशय स्ट्रॉंग असतं. विश्वास आणि संयम ठेवला तर यांची जोडी नक्की मजबूत होते. आता आपण धनु राशीचा जर वृषभ राशीसाठी विचार केला तर इथे ह्यांच्यामध्ये मृत्यू षडाष्टक असतं या राशींमध्ये. तर शक्यतो मृत्यू षडाष्टक असलेल्या राशींशी नातं जोडू नये किंवा लग्न करू नये असं आपल्या ज्योतिषात सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जोडीदार आपण शक्यतो टाळू शकतो. आणि असेलच तर खूप ऍडजस्टमेंट ही करावी लागणार हेही लक्षात घेऊन आपण पुढे चालू शकतो. आता आपण मकर राशीचा जोडीदार वृषभ राशीसाठी कसा असेल. तर वृषभ राशीचे जातक कसे असतात, आनंद घेणारे आणि मकर राशीचा जोडीदार जबाबदारी पाहणारा. तुम्ही आरामप्रिय आणि ती सतत काम करत राहणारे. हा फरक तुमच्या दोघांमध्ये असू शकतो, पण इथे संसार मात्र स्थिर चालतो. आता जर आपण कुंभ राशीला पाहिलं, कुंभ राशीसाठी वृषभ राशीचा जोडीदार कसा असतो. तर इथे काय होतं, वृषभ राशीचे जातक लोकांमध्ये सोशल लाईफ मध्ये रमणारे असतात आणि कुंभ राशीचा जोडीदार एकटा राहणारा असतो. तुम्हाला सोशल लाईफ आवडतं आणि हिला मात्र आयसोलेशन आवडतं. म्हणून दोघेही वेगवेगळ्या जगात राहतात, पण या नात्याला जर स्पेस दिली तर हे नातं नक्की टिकतं. आता आपण मीन राशीसाठी वृषभ राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहूया. ही जोडी चांगली जमणारी, ती भावूक आणि तुम्ही स्थिर. ती स्वप्नात आणि तुम्ही वास्तवात. दोघांनी मधला मार्ग सुवर्ण मध्यचा काढला तर नक्की नातं हे सुंदर बनतं. एकंदरीतच वृषभ राशी ही शुक्राची राशी आहे. त्यामुळे वृषभ राशीवाल्यांकडे जुळवून घेण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. जर यांच्या आयुष्यात योग्य व्यक्ती मिळाली तर नक्कीच यांचं आयुष्य खूप सुंदर होतं. जर तुम्हाला असेच प्रॅक्टिकल ॲस्ट्रोलॉजीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे आणि तुमची रास कोणती आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.